अरे कॉलेज नहीं आ रहा है। हाँ यार, मेरा आने का मन भी नहीं है आजकल कॉलेज। क्यों रे? पता नहीं यार, ये गिटार के इसमें साउंड के इसमें इतना बिजी हो गया कि टाइम ही नहीं मिलता। क्या तू गिटार बजा रहा है? सॉन्ग भी तो कंपोज कर। करूंगा करूंगा, कब? जिस दिन तेरे भाई को प्यार होगा ना, उस दिन करूँ। अच्छा। कायर जो थे वो शायर बने, अब क्या क्या करें ये इश्क में। ना कहते थे कुछ जो लगे खोज में, क्या लफ्ज़ चुने नए आशिक। इश्क में तेरे हैं फैज बने, अर्ज किया है हमने भी, लिखा कुछ तेरे बारे में है, ऐसे तू लगे की गुलाब है। ते बघ, हे सॉन्ग आहे जे मी लिहिलंय, बट हे मी हाफच लिहिलं आतापर्यंत. अरे मग तू हे सॉन्ग कम्प्लीट कधी करणार? मी तेव्हा करेन जेव्हा मला असं कोणाला बघून वाटेल शी इज द वन, तेव्हा मी सॉन्ग कम्प्लीट करेन. तुला माहितीये मयंक, काय? आता सगळेजण आपल्या लाईफ मध्ये ना कायम राहण्यासाठी नाही येत. तर मग? काय काय लोक ना असं आपल्या लाईफ मध्ये पर्पज कम्प्लीट झालं ना तर ते जातात. म्हणूनच तर मी आलोय तुझ्या लाईफ मध्ये. चल रे, चल जाऊ दे सगळं सोड, आपण व्ह्यू एन्जॉय करू, त्यासाठी आलो ना आपण. हो चल. अरे पाणी घेऊन ये ना, तुझं बॅग येत आहे बघ, कुठल्या वाल्या? ब्लॅक वाली. अरे ठेव ना ते. हे काय समीक्षा? अरे ते ना मला मायग्रेनचा प्रॉब्लेम होता रे, तर मी डॉक्टरकडे मला गेले. बघू तरी दे. नाही एवढं काय सिरियस नाही रे, म्हणून मी दाखवत नाही, कायच बघून करणार आहे. चला बस जाऊयात ना, व्ह्यू एन्जॉय करू. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है, कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The number you have dialed is currently busy. Please try later. हॅलो. हॅलो मयंक, मी समीक्षाची मम्मी बोलते. तिची तब्येत खूप सिरियस आहे, तिला ॲडमिट केलं आहे. Hello, Mayank here.
कॉन्ग्रेचुलेशन सर, आपका सॉन्ग हमारे लेबल ने साइन किया है। वी होप कि आप जल्दी ही आकर उसे कंपोज करेंगे। सी यू सून। आता सगळेजण आपल्या लाईफ मध्ये ना कायम राहण्यासाठी नाही येत, तर काय काय लोक ना असं आपल्या लाईफ मध्ये पर्पज कम्प्लीट झालं ना तर ते जातात. काय म्हणे लोक म्हणतात समीक्षा पहिलं दिसत आहे. सगळंच बदलून टाक, काय करतोय? पण माझ्यासाठी ती फक्त माझं प्रेम नव्हती, ती माझ्या आयुष्यातली मिळालेली एकमेव गोष्ट होती ज्यामुळे मला माझी धून सापडली. मी गिटार तर आधीपासूनच वाजवायचो, पण गाणी तिच्या नंतरच लिहायला शिकलो. ती नेहमी म्हणायची, मयंक, काही माणसं आपल्या आयुष्यात कायम राहायला येत नाही, ती फक्त आपल्याला आपला पर्पज, आपलं ध्येय दाखवायला येतात. त्यावेळी मी फक्त हसलो होतो, कारण मला वाटलं होतं ती कायम माझ्या सोबतच असेल. पण आयुष्याने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. ती निघून गेली, पण ती निघून गेली म्हणून तिची आठवण कधीच गेली नाही. आजही मी लिहिलेल्या प्रत्येक गाण्यात ती कुठेतरी जिवंत आहे असंच वाटतं. काही माणसं आपल्या सोबत राहत नाहीत, पण ती आपल्या प्रत्येक धुनीचा शायद घर बनाऊं सिर्फ तू सुनने आए तो